अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त 24 मार्च 2024 बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण या दिवशी आहे होळी पौर्णिमा, जो दिवस आपण संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। संपूर्ण वर्षात ज्या 12 पौर्णिमा येतात त्यापैकी होळी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि विशेष मानली जाते। संपूर्ण वर्षभरात येणारी ही जी तिथी आहे ती अत्यंत शुभ आणि तितकीच जास्त ही प्रभावी असते। बघा, होळीच्या दिवशी आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी जेवढे उपाय करतो ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी आणि लाखात एक असतात। खरं तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला होळीचे काही विशेष उपाय, विशेष सेवा सांगितलेल्या आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या दिवशी पाळावयाचे काही विशेष नियम सांगणार आहे। बघा, पौर्णिमा तिथी किंवा अमावस्या तिथी या दोन तिथी ह्या अशा आहेत ज्या सेवा किंवा मंत्र सिद्ध होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आता मंत्र सिद्ध होणं हे दरवेळेस चांगलंच असतं असं नाही। एखादी आपण चांगली कुठली तरी सेवा सुरू केली, जी पौर्णिमेच्या दिवशी, विशेष होळीच्या दिवशी आपण जर ती सेवा सुरू केली तर पुढे जाऊन ती सेवा सिद्ध होते। पण बरेच लोक या पौर्णिमे तिथीचा जो उपयोग आहे तो काहीतरी चुकीचा करतात, म्हणजे ज्याला म्हणतो की पौर्णिमेचा जो दुरुपयोग आहे तो करतात। या तिथीचा फायदा घेऊन बरेच लोक काहीतरी जादूटोणा, करणीबाधा किंवा काहीतरी नकारात्मकता पसरवणं, नजर लावणं अशा असंख्य गोष्टी करत असतात। बघा, आपल्या अवतीभोवतीच अशी काही लोक असतात की ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही। अगोदर आपलं सगळं चांगलं चालू असतं, व्यवस्थित आपण असतो, घर कुटुंब मस्त असतं, पण एखादी फक्त गाडी घ्या, एखादं स्वतःचं घर बांधा, एखादा सोन्याचा दागिना घ्या, लगेच दिवस पलटायला लागतात। जे काही आपल्या सोबत चांगले फेरे चालू होते ते सगळेच फेरे उलटे फिरायला लागतात। मग सतत घरात आजारपण येतं, सतत घरात किटकिट येते, घरामध्ये चिडचिड होते, एकोपा राहत नाही, अशा सगळ्या गोष्टी अचानक पटापट सुरू होतात। लक्षात ठेवा, जर तुमच्यासोबतही असं होत असेल की सगळं चांगलं चालू होतं पण अचानक सगळं बदलायला लागलं, खूप डॉक्टर करते पण कुठल्याच औषधाचा गुण येत नाही, काही फरकच होत नाही, तुम्हाला कुणीतरी काहीतरी नजरबाधा केलेली आहे, काहीतरी जादूटोणा किंवा करणीबाधा, याची दाट शक्यता आहे की तुम्हाला काहीतरी बाहेरचं झालेलं आहे। हे तेव्हाच होतं जेव्हा पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी आपण बेसावध असतो। या दोन दिवशी, मी नेहमी सांगते, या दोन दिवशी खरं तर आपण सावध असायला हवं, कारण सगळीच लोक ही आपल्या चांगल्या हिताची असतात असं नाही। बरीच लोक आपलं काहीतरी वाईट व्हावं म्हणून असंख्य प्रयत्न करतात। बघा, आता होळी आलेली आहे आणि वर्षभरातून येणारी जी ही होळी पौर्णिमा असते, बरेच लोक या तिथीची वाट बघत असतात की कधी होळी पौर्णिमा येते आणि आपण या दिवसापासून कुठल्या सेवा मंत्र सिद्ध करत असतो। या दिवसाची ते आतुरतेने वाट बघत असतात, पण आपण चुकायचं नाहीये। लक्षात ठेवा, आपल्याकडनं कुठलीही चुकी होता कामा नये। होळीच्या दिवशी तुम्हाला कितीही कोणी आग्रह करो की तू हे खा, तू ते खा, किंवा तू असं कर तसं कर, तर आपल्याला ते ऐकायचं नाहीये। विशेष करून कुठल्या गोष्टी आपल्याला कोणाच्या घरी खायच्या नाही आहेत, कुठले नियम पाळायचे आहेत जे आपल्याला पुढे खूप जास्त फायद्याचे आहेत, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नाहीतर बऱ्याच वेळा आपल्याकडनं त्या चुका होतात, आपण सहज त्या गोष्टी करून जातो, कुणीतरी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो आणि वर्षभर आपल्याला त्याचा पश्चाताप करावा लागतो। एकदा सगळं काही होऊन गेलं की मग त्याच्यानंतर आपण सगळं देवधर्म करतो, मग आपण हॉस्पिटल करतो, सगळं करतो, आणि मग जेव्हा सगळं काय करून थकतो तेव्हा मग आपण जे करणीबाधा निवारण करतात किंवा जे लोक बाहेरचं बघतात त्यांच्याकडे जातो आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी सावरतो। म्हणून लक्षात ठेवा, या गोष्टी आत्ताच आपल्याला पाळायच्यात। होळी आणि पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल, या दोन दिवशी आपल्याला काही गोष्टींसाठी आवश्यक सावध राहायचं आहे। आता कुठल्या गोष्टी ग्रहण करायच्या नाहीत, कुठल्या गोष्टी पाळायच्या आहेत, हे सगळं व्यवस्थित तुम्हाला पुढे मी सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला होळीच्या दिवशी कुणीही हिरवी वेलची किंवा वेलदोडा खायला दिला, बरेच लोक असे असतात बघा, बऱ्याच वेळा असं होतं, कुणाच्या घरी गेलो की मुद्दामून एखादा वेलदोडा देतात की तोंडात टाकून बघ, खाऊन बघ, किंवा अगदी नुसतं तोंडात चघळ,
तर लक्षात ठेवा, तुम्हाला पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या दिवशी वेलदोडा कधीच खायचा नाही। याने काय होईल तर तुमचे सगळे ग्रह अस्थिर होतील। वेलदोडा जर तुम्हाला कोणी दिला तर त्यातून दाट शक्यता आहे की तुमच्या घरामध्ये काहीतरी बाधा, इडापिडा येईल, संकट येतील। तसंच तुमच्या घरामध्ये जे नवरा बायकोचं तुमचं जे नातं होतं त्यामध्ये भांडणं होऊ शकतात किंवा याने तुमच्या घरामध्ये काहीतरी कुणाला तरी रोग, बाधा यांसारख्या गोष्टी होऊ शकतात। बघा, जर वेलदोडा चहातून दिला तर चहा पिऊ नका, कशातूनच। वेलदोडा कशातूनच तुम्हाला ग्रहण करायचा नाही आहे। लक्षात ठेवा, वेलदोडा तुम्हाला तुमच्या घरातही खायचा नाही आणि तुमच्या घराच्या आजूबाजूलाही तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी अजिबात ग्रहण करायचा नाहीये। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लवंग। लवंग ही तांत्रिक बाधांसाठी बघा अत्यंत महत्त्वाची आणि विशेष गोष्ट मानली जाते। लवंगामधूनही तुमच्यापर्यंत कुठलीही वाईट शक्ती क्षणात पोहोचू शकते किंवा लवंगामार्फतही तुम्हाला काहीतरी बाधा पोहोचू शकते। म्हणून या दिवशी आपल्याला लवंगाचंही सेवन करायचं नाही। त्याच्यानंतर बघा, पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाचे पदार्थ, पांढरी खीर असेल, पांढरे तांदूळ असेल, पांढरा साबुदाणा असेल किंवा पांढरा बतासा असेल, पांढरं कुठलंही फळ असेल, अशी कुठलीही पांढऱ्या रंगाची गोष्ट तुम्हाला अजिबात सेवन करायची नाहीये। कारण लक्षात ठेवा, पांढऱ्या गोष्टींमधून कुठलीही बाधा, कुठलीही नजर, कुठलाही जादूटोणा हा लवकर केला जातो की त्यामार्फत लवकर तो दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला जातो। म्हणून सफेद रंगांच्या गोष्टीपासून तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी थोडंसं लांब राहायचं आहे आणि या दिवशी कुठल्याही प्रकारचं सफेद रंगाची वस्तू तुम्हाला सेवन करायची नाही, म्हणजे ग्रहण करायची नाहीये। त्याचबरोबर तुम्ही जर कुणाच्या घरी या दिवशी गेलात आणि तुम्हाला कुणी कॉफी दिली, चहा दिला की चहा घे अर्धा ग्लास, तुम्ही सांगा मला दुसऱ्या दिवशी दिवसभर चहा दे, आदल्या दिवशी दिवसभर चहा प्या, पण लक्षात ठेवा, पौर्णिमेच्या दिवशी कुणाच्याच घरात चहा प्यायचा नाहीये, कुणाच्याच नाही। हा, आता तुमचे एक सख्खे असतील आणि तुम्हाला माहिती आहे की ही माझी खूप रक्ताची आहे, सख्खी जवळची आहे, तर ठीक आहे। पण बऱ्याच वेळा आपल्या मनात डाऊट असतो की मी तिथे गेली, त्या घरात गेले आणि मला असा त्रास सुरू झाला किंवा त्या व्यक्तीची नजर चांगली नाही, ती व्यक्ती माझ्यावरती सतत जळत असते, मी काही घेतलं की त्या व्यक्तीच्या सतत नजरेमध्ये येत असं। अशा लोकांपासून तुम्ही आवर्जून सावध राहा, ठीक आहे। मी असं सांगत नाही की तुम्ही तुमच्या घरातल्याच लोकांपासून सावध राहा, पण जी बाहेरची जी लोक आहेत, जे लोक तुम्हाला माहिती आहे, 1% तरी तुम्हाला माहिती की ही काही करू शकतात, तर त्यांच्यापासून सावध राहा। आपली जी घरातली माणसं असतात त्यांच्याकडनं ह्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या तरीही चालतील। त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला नॉनव्हेज खायचं नाहीये। लक्षात ठेवा, मांसाहार आपल्याला या दिवशी वर्ज्य आहे, घरातही नाही खायचं आणि कुणी कितीही आपल्याला मांसाहार खाण्यासाठी आग्रह केला तरी तिथेही आपल्याला मांसाहार नाही खायचे। अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्ही आवश्यक पाळा। बघा, मनापासून सांगते, आवश्यक तुम्ही या गोष्टी पाळा, पुढे असंख्य पटीनेचा लाभच होणार आहे। जर या गोष्टी नाही पाळल्या तर पुढे त्याचा भरपूर पश्चाताप करावा लागतो, जे माझ्या आयुष्यात मी खूप जास्त सहन केलेलं आहे, खूप लहान वयामध्ये। त्याच्याबद्दल मी बरेचसे माझे अनुभवही शेअर केलेले आहेत। खूप वाटतं की तुमच्यापर्यंत असं काही होऊ नये किंवा तुमच्यापर्यंत अशा गोष्टी होऊ नयेत, म्हणून ही साधी सोपी माहिती सांगितलेली आहे। ह्याच पौर्णिमेला नाही तर प्रत्येक अमावस्या आणि प्रत्येक पौर्णिमेला हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत। आजची ही माहिती कशी वाटली कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।